मी आरोप करतोय तुमच्यावर, तुम्ही गुन्हेगार आहात म्हणून। तुमच्याकडे असा काय पुरावा आहे त्याच्यावर तुम्ही धडधडीत आरोप करताय ते? सत्याबाई, आमच्याकडे पुरावाच नाही तर घटना प्रत्यक्षपणे बघणारा साक्षीदार आहे। मी सांगितलं त्यांना, हा माणूस आहे ना, माणूस नाही, हा माणूसच नाहीये, हा ना राक्षस आहे, राक्षस। यांनीच गोळी झाडली भाऊजींवर। अरे लाज नाही वाटत नवऱ्याबद्दल बोलताना? मी नाही खोटं बोलले, शांत भाऊजी। काय गण्या, असं पळत का आलास? काय झालंय? अहो भाऊजी, बाहेर लय मोठा राडा झालाय। काय झालंय? अहो म्हणजे परशुजेटला पोलीस घेऊन चाललीये आणि सुमित्रा ताई। काय झालं तिला? अहो तिथे एकदम येड्यासारखी वागते, येड्यासारखी बोलते। गण्या, मला घेऊन चल तिथे। इन्स्पेक्टर साहेब, स्वतःवर ताबा ठेवा, अजून त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये। घेऊन जा रे याला, घेऊन जा। थांबा बोरसकर, काय तमाशा चालवलाय? घरात कार्य चालू आहे, कळत नाही का तुम्हाला? तुमच्यावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराचा तपास लागलेला आहे। या परशुराम किल्लेदारांना त्याकरताच आम्ही अटक करून घेऊन चाललोय। आज झाला असा एकेरी उल्लेख। तुम्ही कायद्याच्या आड न आलेलं बरं। कायद्याची भाषा तुम्ही मला शिकवलं का इन्स्पेक्टर? मंत्रालयात बसून आम्ही ठरवतो तुम्ही कसं वागायचं ते, कळलं का? तुम्हाला ज्याला कोणाला फोन करायचे असतील तुम्ही ते बिनदिक्कत करू शकता। मी माझं काम पूर्ण करणारच। पेढ्या ठोकर याला। तुम्ही नका ना त्रास करून घेऊ, होईल सगळं ठीक। हा काय होतंय? काय होतंय? बाबा, दादा काय झालं? दादा, बाबा, दादा, बाबा, डॉक्टरांबाई इथे यांना घरी येता का? त्या डॉक्टर अनन्याचा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास असेलही, पण तरीही मला असं वाटतं। पण काय, माझी बुद्धिमत्ता प्रूव्ह करण्यासाठी मी त्यांना इथे ठेवलेलं नाही। आणि आपल्याकडे एवढा वेळही नाही की त्यांना आपण इथून दुसरीकडे हलवू शकतो। सांगा आम्हाला, आमच्यापासून काही लपवून ठेवू नका। मला माहिती नाही इथे काय घडलंय, पण त्या गोष्टीचा ताण त्यांच्या मनावर आहे। तशी चूक आता आमच्या हातून झालीये। बाबा, मी असं का वागताय आमच्याशी? घरात जे काही घडलं ते नाही सहन झालं त्यांना। अगं पण जे काही घडलं त्यात तुझा आणि माझा काय दोष आहे ग? की काय घडलं त्या रात्री? मला ना खूप घुसमटल्यासारखं होतंय। हो, मग आपण बाहेर जाऊन बोलूया का? बाहेर छान गार वारा सुटलाय बघ, बरं वाटेल तुला। जीव, तिचं काय करायचं? माझ्या जीवच्याच नशिबी हा बागुलबुवा का आलाय? मग ती वेडी नाहीये, ती वेडी नाहीये, ती खरंच वेडी नाही। तिला वाचवा।